Once again, good morning. In this session, we are going to make a comparison between these three tenses: simple present, simple past, and simple future. याच्या पूर्वीच्या तासामध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स कसा करायचा ते बघितलं होतं, सिंपल पास्ट टेन्स कसा करायचा ते पाहिलं होतं आणि सिंपल फ्युचर टेन्स कसा करायचा तेही पाहिलं होतं. या अनुषंगाने काही गोष्टी आपल्याला प्रामुख्याने लक्षात घ्यायच्या. Whenever you want to frame a sentence in English, that sentence must consider one important object, that is verb. कुठल्याही प्रकारची इंग्रजीमधली वाक्यरचना करताना त्या वाक्यामध्ये क्रियापद आलं पाहिजे. एखाद्या वाक्यात जर क्रियापद नसेल तर त्या वाक्याला काही अर्थ राहत नाही. उदाहरणार्थ मी पेरू काय, तर मी पेरू खाल्ला, मी पेरू आणला यासारखी शब्द तुम्ही जोपर्यंत त्या वाक्यामध्ये वापरत नाही, जोपर्यंत त्या क्रियेचा अर्थ पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या क्रियेला अर्थ नाही. आणि म्हणून कुठल्याही प्रकारची काळामधली वाक्यरचना करताना whether you are writing, whether you are speaking, it must consist one important aspect of language, that is verb. ओके, आता आपण सर्वात पहिल्यांदा सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ याचा अभ्यास केला होता. आता हा जो साधा वर्तमान काळ जो आहे, या साध्या वर्तमान काळामध्ये आपण सांगितलं होतं की याचं वैशिष्ट्य की फक्त क्रियापदाचं मूळ रूप जे आहे, ओरिजिनल फॉर्म ऑफ द वर्ब मस्ट बी युज्ड, त्या क्रियापदाच्या मूळ रूपाचा वापर केला गेला पाहिजे. आता मागच्याच मी तुम्हाला क्रियापदाची 5 रूपं सांगितली होती: मेन वर्ब, वर्ब ऑफ पास्ट टेन्स, वर्ब ऑफ पास्ट पार्टिसिपल, वर्ब ऑफ आयएनजी पार्टिसिपल अँड वर्ब ऑफ एस अँड ईएस सफिक्सेस. ह्या 5 रूपांपैकी आपण आपल्या सोयीकरता आपण फक्त 3 रूपांचा वापर करतो: वर्ब, वर्ब ऑफ पास्ट टेन्स अँड वर्ब ऑफ पास्ट पार्टिसिपल. यातलं पहिलं जे रूप आहे ते म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप. आता इथे तुम्हाला उदाहरणादाखल आपण समजून सांगू की समजा एक शब्द आहे सी. सी म्हणजे पाहणे, त्याचा भूतकाळ काय होतं बाळांनो? सॉ. अँड लास्टली इट्स पास्ट पार्टिसिपल इज व्हॉट? सी. मेन वर्ब इज व्हॉट? सी. मेन वर्ब. वर्ब ऑफ पास्ट टेन्स सॉ, वर्ब ऑफ पास्ट पार्टिसिपल सी. म्हणजे मूळ क्रियापद, क्रियापदाचा भूतकाळ आणि क्रियापदाचे तिसरे रूप. आता सिंपल प्रेझेंट टेन्स ची वाक्यरचना करताना तुम्ही काय करताय की वाक्यामध्ये सब्जेक्ट ऑब्जेक्ट हे वापरणारच आहात, परंतु क्रियापद जे आहे इंग्रजीमध्ये वाक्यरचना करताना क्रियापद हे नेहमी वाक्याच्या मध्ये येतं. जसं मराठीमध्ये क्रियापद वाक्याच्या शेवटी येतं, तसं इंग्रजीमध्ये क्रियापद हे नेहमी वाक्याच्या मध्ये येतं. म्हणून सर्वात पहिल्यांदा वाक्यामध्ये कुणीतरी क्रिया करणारा घटक असावा. आपण याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो? doer of an action, and what action it does, that should be indicated with the help of verb. And who receives that action? The thing that receives that action is object of the sentence. So by comparing one thing in simple present tense, what we did, we used original form of the verb. For example, I see an elephant. I see an elephant. तुमच्या इंग्रजीच्या काळामध्ये जे काही 12 काळ आहेत, या 12 काळांमध्ये हा काळ हा स्पेशल काळ आहे. हा स्पेशल काळ कारण याच्यामध्ये वाक्यातला कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी जेव्हा असतो तेव्हा क्रियापदाला यस किंवा ईएस हा प्रत्यय लागतो. मागच्या तासिकेमध्ये ज्या क्रियापदांचा शेवट ओ, सी एच, एक्स, एस एच या शब्दांनी होतो त्याच्या शेवटी नेहमी कोणता शब्द लागतो? यस किंवा ईएस हे सफिक्स लागतं. मग उदाहरणार्थ या ठिकाणी आपण आय या शब्दाच्या ऐवजी आपण ही हा शब्द वापरतो. ही हा तृतीय पुरुषी थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन आहे, त्यामुळे ही सीज an elephant. He sees an elephant. Now see the difference. You have to notice this difference. What is this difference? Whenever
in simple present tense, the first person pronoun may be singular or plural, second person pronoun may be singular or plural, and third person pronoun particularly plural. When it is used, that time original form of the verb is used. But when he, she, it is used, it always takes yes or es participle. Okay, so the sentence, I see an elephant, simple present tense. He sees an elephant, simple present tense. Okay, now you got subject, verb, object. So simply to say what? In simple present tense, original form of the verb is used. Okay, now let's talk about the simple past tense. सिंपल पास्ट टेन्स म्हणजे एखादी घटना भूतकाळामध्ये पूर्णपणे घडून गेली, नुकतीच पास झालेली आहे, तो अशा व्यक्त करण्याकरता सिंपल पास्ट टेन्सचा उपयोग केला जातो. सिंपल पास्ट टेन्स जेव्हा वाक्यामध्ये वापरतात तेव्हा त्याची वाक्यरचना करताना आपण नेहमी त्या क्रियापदाच्या भूतकाळी रूपाचा वापर करतो. त्याला आपण वर्ब ऑफ पास्ट टेन्स म्हणतो. आपल्या सोयीकरता लक्षात ठेवायचं व्ही, आपल्या सोयीकरता आपण लक्षात ठेवायचं व्ही अँड पी. सो वर्ब ऑफ पास्ट टेन्स. आता ज्यावेळेला तुम्ही सिंपल पास्ट टेन्स ही वाक्यरचना करता त्यावेळेला सूत्र आपण काय पाहिलं होतं, ते सूत्र असं होतं, सर्वात पहिल्यांदा वाक्यरचना करता, त्यानंतर वाक्यामध्ये तुम्हाला वापरायचं आहे वर्ब ऑफ पास्ट टेन्स म्हणजे VP, अँड लास्टली इफ इट रिक्वायर्स यू कॅन यूज ऑब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. So why I am emphasis all the time, if it requires to use an object in the sentence. If it requires means what? I ran fast. In this sentence there is no object. In this sentence there is no object. So it is not mandatory for every time that you have to use ऑब्जेक्ट इन द सेंटेन्स. म्हणजे प्रत्येक वेळेला ज्या घटकावर क्रिया घडली, ज्या घटकानं क्रिया स्वीकारली, तो शब्द इंग्रजीमध्ये वाक्यरचना करताना तो आलाच पाहिजे अशा प्रकारचं बंधन नाही. मग आपल्या सोयीकरता फक्त का आय रॅन सेंटेन्स कंप्लीटेड. शेवटी क्रियापद म्हणजे काय, वाक्याचा अर्थ पूर्ण झाला पाहिजे, वाक्याचा अर्थ पूर्ण झाला पाहिजे. The word that denotes the completion of an action. I ran how? I ran slow, I walk, or whether I ran fast. It doesn't matter. Okay, so I ran on the ground, that is also different thing. Okay, so I ran fast. So whenever you want to frame a sentence of simple past tense, साधा भूतकाळ आपण त्याला म्हणतो, आपण त्याच्यामध्ये वापर करतो क्रियापदाच्या भूतकाळी रूपाचा, आपण त्याला म्हणतो verb of past tense. So the formula is subject plus VP plus object. And now the same sentence we have to use see, saw, see. See, saw, see. This is main verb. This is verb of past tense. This is verb of past participle. So in simple past tense, we have to use the past tense of see is saw. So I saw an elephant. I saw an elephant. I saw an elephant. Now see the sentence. I see an elephant. Here it turns. I saw an elephant. Now instead of see, what is used? The thing that is used is the past tense of the verb see, and the past tense of the verb see is saw. I saw an elephant. Right now we have to see this sentence again. So why I am telling that simple present tense is a special key of all tenses, because the thing, whenever you frame a sentence, that time it takes the suffixes yes or es when the subject of the sentence is third person singular. So simply to say, now the sentence it turns, he saw an elephant. Now what you have to notice? You have to notice here that in simple present tense we add yes. But in simple past tense, we didn't do that thing. Why? It is because it's only simple present tense in tense format. It takes the suffixes like yes or es when you frame a sentence with the help of third person singular. Now, so I will see the sentence. I see an elephant. Now, in simple past tense, I saw an elephant. He sees an elephant. He saw an elephant. So again, one thing you have to notice that it is subject of the sentence,
then we have to use verb of the past tense, and lastly is what? The object of the sentence. Here what I saw an elephant. What did I see? You get the answer, an elephant. Lastly, we are going to talk about the simple future tense. That means last session we had actually already completed this thing. In simple future tense, what we did? We use will and shall as a coordinate conjunction to denote the future thing that is going to happen. So on that basis, we have the formula of the thing, that is simple future tense subject. Either we are going to use will or shall. It is always come with original form of the verb, and if it requires, then it takes the object. So will, shall plus main verb is the sentence construction. So similarly, I saw an elephant, it's in past tense. Now I shall see an elephant. I shall see an elephant, though the time is not mentioned here, because he is indicating that maybe in upcoming time, maybe after 2 years, he is going to see an elephant somewhere, maybe in the park, maybe in the zoo, maybe in the jungle, or maybe around his surroundings. So if you mention the time, I shall see an elephant in the circus, so the thing it clears that maybe the child is going to the circus in the evening, or maybe the day after tomorrow is going to have that thing, and he is indicating that thing in future tense. Similarly, he will see an elephant. Okay, so comparing all these things, we have simple present tense, simple past tense, and simple future tense. What we should know, that in simple present tense we use original form of the verb. In simple past tense we use verb of past tense, and in simple future tense we used will and shall before the main verb. Whenever we frame a sentence in simple future tense, the verb that is used, see, or maybe over here see, they are called as bare infinitives. In second session, we are going to talk about how to use will and shall in simple future tense. Thank you very much.